आता आपण या व्हिडिओमध्ये 30 दिवसानंतर टरबूजाचं काय नियोजन केलं पाहिजे, काय फवारणी घ्यायच्या आणि ड्रिपना कोणते फर्टिलायझर द्यायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हा जो टरबूजाचा प्लॉट आहे हा 35 दिवसाचा पूर्ण झालेला आहे आणि बऱ्यापैकी फुलं सध्या लागलेले आहे. फुलं लागलेले आहे आणि कुठे फळं बी लागत आहे. तर याच कंडिशनला आपल्या ड्रिपद्वारे काय द्यायचं आहे, तर 13-40-13 प्रति एकर 5 किलो द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूटन, जसं मिक्स मायक्रोन्यूटन लिक्विडमध्ये येतं, DF स्वरूपाचं ड्रिप फर्टिलायझर आपण देतो. 5 लिटर 13-40, 5 किलो 13-40-13 व 5 लिटर मायक्रोटन आपल्या ड्रिपद्वारे द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या 5 दिवसांनी मित्रांनो, 5 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 5 किलो घ्यायचं 1 एकर क्षेत्रासाठी आणि अर्धा किलो बोरान त्याच्यासोबत द्यायचं आहे. म्हणजे 5 दिवसांनी 13-40-13 दिल्यानंतर 13-40-13 आणि मिक्स मायक्रोटन दिल्यानंतर 5 दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट आणि बोरान द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे 5 दिवसांनी आपल्याला 13-40-13 पुन्हा 5 किलो द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि ह्या कंडिशनला फ्लावरिंग स्टेजला आहे प्लॉट, फळं बी लागत आहे, तर आपल्याला प्लॉटमध्ये कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे. तर या स्टेजला एकरी 10 एका एकर क्षेत्रासाठी 10 कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे. मक्षकारी फळांना डंक मारू नये या कारणाने आपल्याला ते लावणं गरजेचं आहे. आणि या कंडिशनला थोडीफार नागाळी वरच्या शेंड्यामध्ये आपल्याला दिसू शकते आणि खालच्या पानावर बी जुन्या नागाळी होती. तर तुम्ही हे असं बघू शकता, हे बघा फळं बी लागलेले आहे. तर नागाळी खालच्या पानावर होती बऱ्यापैकी. तर या कंडिशनला आपल्याला कार्टाप हायड्रोक्लोराईड एका पंपाला 30 ग्रॅम, त्याच्यानंतर त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला, अँट्राकॉल एका पंपासाठी 40 ग्रॅम आणि मिक्स मायक्रोटन चिलिटेट स्वरूपात अमिनो ॲसिड बेस हे 30 ग्रॅम प्रति पंपासाठी घ्यायचं आहे या कंडिशनला स्प्रेसाठी. जेणेकरून काय होईल, बुरशीचा बी आपल्याला अटॅक कमी होईल. नागाळे आणि काही जॅसिड्स जरी समजा हिरवे पोपट्स वगैरे असतात प्लॉट या कंडिशनला, ते बी कमी होईल. आणि मिक्स मायक्रोटननं काय होईल, पानाची कॅनोपी चांगली राहील आणि अन्न निर्मिती जास्त प्रमाणात करू शकेल. तर हा पूर्ण आपण जो प्लॉट बघतोय हा टरबूजाचा 30 ते 35 दिवसाचा आहे. वेला अशा प्रकारे झालेला आहे आणि पूर्ण 5 एकर क्षेत्रावर यांनी लागवड केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपण पूर्ण प्लॉट आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो काय कंडिशन आहे प्लॉटची. आणि पूर्ण अशा प्रकारे क्षेत्र आहे. तर मित्रांनो, थंडीमुळे जरी आपल्या प्लॉटची ग्रोथ कमी असेल, आपल्याकडे थंडी आता बऱ्यापैकी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, तर आपल्याला ड्रिपना सल्फर देणे गरजेचं आहे मित्रांनो. एका एकर क्षेत्रासाठी हे 13-40-13 ते झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर 5 दिवसाच्या गॅपच्या मध्ये 3 किलो सल्फर आपल्याला 90% जे ड्रिपमधून देण्यासाठी येतं ते आपल्याला देणं गरजेचं आहे. 3 किलो सल्फर आपल्याला 1 एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे, जेणेकरून पिकामध्ये गरमी तयार होईल आणि वेलं चांगली चालतील. पूर्ण क्षेत्र असं आहे, मल्चिंगवर लागवड झालेली शेतकरी मित्रांनो. रोपातलं अंतर 1.5 ते 2 फुटाचं आहे आणि 4 फुटाचे बेड आहे. अशा पद्धतीत पूर्ण आहे. वेलांची ग्रोथ अशी आहे. तर थ्रिप्स जरी अशा कंडिशनला जरी जास्त असेल मित्रांनो, तर आपल्याला फिप्रोनिलचा एक हात काढणं गरजेचं आहे. फिप्रोनिलमध्ये तुम्ही फिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्रिड, जसं की गरडा केमिकलचं पोलीस वगैरे येतं, पोलीस किंवा बाहेरचं लेसेंटा येतं, याचा एक काढा. किंवा मग सेपरेट जरी फिप्रोनिल लागलं तर जंप घेऊ शकता तुम्ही. जंपचं बी चांगले रिझल्ट आहे. तर फळं लागण्याची स्टेज आहे मित्रांनो. तर आपल्याला कामगंध हे मात्र लक्षात ठेवा, कामगंध सापळे लावणे गरजेचे आहे स्टेजला, कारण की फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.